मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आता महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाने वेग घेतलाय। पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा आधार घेतला जातोय। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी करणार तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षीप्रमाणे यंदाच्या देखील पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा रस्ता सुस्थितीत करा असे निर्देश आणि आदेश प्रशासनाला दिलेत। त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशा पद्धतीने दुरुस्ती आहे आपण पाहू शकताय। सध्या आपण हे चित्र पाहताय हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं आहे। जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे प्रवास करताना रस्ता शोधावा लागतोय। ही परिस्थिती सर्वच माध्यमातून समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी असतील या सर्वांना गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत करण्याचे आदेश दिले। त्यानंतर यावरती उपाय म्हणून पेवर ब्लॉक याचा आधार सध्या नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेवर ब्लॉकचा वापर केला जातोय मोठ्या संख्येने। त्यातच सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावरती येत आहेत। मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असताना ते येण्यापूर्वीच हा रस्ता सुस्थितीत व्हावा याची काळजी घेताना नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी दिसतोय। मात्र पेवर ब्लॉक जे खड्डे बुजवण्यासाठी वापरले जातात हे पेवर ब्लॉक कितपत तग धरतील हा प्रश्नचिन्ह कायम निर्माण होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।